याचं उत्तर दिलं की आमच्या बरोबर जे काम करायला इच्छुक असतील त्यांनी आमच्या ऑफिस बरोबर, आमचं पुण्याला ऑफिस आहे, वेबसाईट bvgindia.com आहे आमची वेबसाईट, त्याच्यावरती ॲड्रेस मिळेल, पत्ता मिळेल. पेनवेल असेल तर तुम्हाला 1.5 तास लागतो पुण्याला चिंचवडला यायला. तुम्ही कधीही आलात, मी दर शनिवारी पुण्यामध्ये असतो, इतर दिवशी फिरत असतो, तर कुठल्याही शनिवारी तुम्ही आलात तर आपल्याला चर्चा करता येईल आणि कशा पद्धतीने हे काम पुढे करता येईल हे बोलता येईल आपल्याला. नक्कीच नक्कीच. तर आपण आज जागतिक स्वच्छता दिनाच्या निमित्तानं हाऊसकीपिंग बद्दल जाणून घेतोय. सोबत सरही आहेत. सर, तुम्ही एवढी सगळी बीव्हीजी इंडिया कंपनी उभी केलीत पहिल्यापासून आणि आज एवढा मोठा यशाचा टप्पा गाठलाय, तर तुमच्या या यशाचं श्रेय तुम्ही नक्की कोणाला द्याल? या यशाचं श्रेय बेसिकली मी इथं जो आलोय तो दहीहंडी फोडायला जो सगळ्यात वरती माणूस असतो तोच दिसतो, तसा मी दिसतो. पण दुसरा थर, तिसरा थर, खालचा थर असे बरेच थर आहेत ऑर्गनायझेशनमध्ये. सगळं श्रेय हे माझ्या 25,000 लोकांच्या टीमला जातं. त्याच्यामध्ये माझे हाऊसकीपर्स आहेत, ते चांगलं काम करून कंपनीचं नाव वाढवतात. माझे सुपरवायझर्स आहेत, माझे असिस्टंट मॅनेजर, आमचे मॅनेजर्स, आमचे रिजनल मॅनेजर्स. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा म्हणता येईल बीव्हीच्या ह्याच्यामध्ये, मी फक्त कन्सेप्ट किंवा टेक्निक किंवा विचार मांडतो आणि त्याचं कार्यसिद्धी करायचं काम आमचं उमेश माने जे व्हाईस चेअरमन आहेत ते करतात, की प्रचंड ताकदीने कुठलीही जबाबदारी सोपवली की ते करतात. मग त्यांच्याबरोबर आमचे गणेश लिमे आहेत जे आमचे डायरेक्टर परचेस आहेत, आमचे महाजन साहेब जे कंपनी सेक्रेटरी आहेत, आमचे कारजी कुलकर्णी CFO आहेत, 5Cची आमची कंपनीची कुठली गरज असेल ते पूर्ण करतात. आमचं साऊथचं काम प्रसन्न शास्त्री बघतो, साऊथचं त्याचं इन्चार्ज आहे. विपिन वर्मा दिल्लीचं बघतो, योगेश शात्रे आहे, प्रशांत गिरबने म्हणून नवीनच अहमदाबादचे MBA झालेले आमच्याकडे जॉईन झाले. अशी बरीच मोठी टीम आहे आणि ही टीम डेडिकेशनने काम करते. दयानंद मोरे आहे, बाळू माने आहे, सूर्यकांत माने जो म्हणतो आम्ही, नंतर विकास प्रचंड आहे. म्हणजे 13 वर्षे आमची लॉयल्टी प्रचंड आहे आमच्याकडे. म्हणजे डिव्हिजनंतर लोक नोकरी सोडून जात नाहीत, पूर्ण फॅमिलीसारखं त्यांना आपण कल्चर देतो. म्हणजे सातारला एखादा BCom झालेला मुलगा रहमतपूरचा आमच्या गावचा असेल, सातारला गेला तर त्याला 3,500 रुपये पगार मिळतो. जायला त्याचे 800-1000 रुपये खर्च होतात, 2,500 रुपये त्याच्या हातात राहतात. तो जर बीव्हीजीत फक्त हाऊसकीपर म्हणून जर लागला त्याला 5,000-5,500 रुपये पगार मिळतो. त्याला ESI मिळतो, PF मिळतो, ग्रॅच्युटी मिळते. आमचं ग्रॅच्युटी ट्रस्ट आहे स्वतःचं. आम्ही 100% लोकांचं ESI PF भरतो. या धंद्यामध्ये बरेचसे लोक ह्याच्यामध्ये हे संपूर्ण पारदर्शिका ठेवत नाहीत. आम्ही 100% ESI PF भरतो आणि त्याच्यामुळे त्यांना चांगलं. म्हणजे काही लोक जे बीव्हीजीमध्ये 5वी-7वी नापास झालेले जॉईन झाले, टॉयलेट क्लिनिंग करायची किंवा हाऊसकीपिंग करायची, अशी काही मुलं आज 35 आणि 40 रुपये पगार घेतात आणि त्यांना ग्रोथ आहे. कारण प्रत्येकाला ज्यांनी लिडरशिप क्वालिटी आहे, जो डेडिकेशनने काम करतो असे लोक आहेत. आणि आता अशा कित्येक लोकांना मी कंपनीचं भागधारक पण केलं. जवळपास 570 लोकांना मी आता कंपनीचं भागधारक केलं की ज्यांनी त्यांच्या डेडिकेशनमुळे कंपनीची प्रगती होती. ही यशस्वी श्रेय आहे आणि ह्याचा काही पार्ट आमच्या घरच्यांना जातो. माझी पत्नी वैशाली, आदिती, कन्या कधी हट्ट करतो कुठल्या माझ्याकडे की आम्हाला फिरायला न्या, किंवा महिन्यातली 20 दिवस मी पुण्याबाहेर असतो. आता महिन्यातले 10 दिवस भारताबाहेर राहायला लागला. तर ह्या सगळ्या घरांचा म्हणजे आईचा माझा वाटा असतो, माझा भाऊ दत्तात्रय त्याचा वाटा असतो. म्हणजे यशामध्ये माझा वाटा 5%च राहील, बाकी सगळ्यांचा वाटा 95%. आता उमेशचा वाटा त्यात 50% असेल. असं सगळं आहे आणि हे सगळं चालतंय. सगळ्यांच्या एकजुटीने एवढं सगळं काम टीमचंच आहे. मी फक्त वरती दिसतो लोकांना, कारण मी सगळ्यात वरती असतो म्हणून दिसतो. पण खालचे थर जर दिसले नाहीत तर त्याचं त्या सगळ्या थरांचं जे कौतुक आहे किंवा यश त्याचाच सगळ्यात मोठा वाटा आहे. नक्कीच नक्कीच. आपण पुढचा फोन घेऊया. सध्या यवतमाळवरनं रुपेश आहेत आपल्यासोबत. रुपेश, बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी डॉक्टर रुपेश खंदारे बोलतो मॅडम, यवतमाळवरनं. बोला. तर मॅडम, आमचं हॉस्पिटल आहे मॅडम. तर हॉस्पिटलमध्ये मॅडम जे वेस्टेज मटेरियल राहते तर मॅडम त्याची विल्हेवाट कशी लावायची? म्हणजे मॅडम आमचं हॉस्पिटल मॅडम तालुक्याच्या स्पेसवर आहे, तर आमच्या तिथे ग्लोबल वॉर्मिंगची गाडी वगैरे येत नाही. तर मॅडम त्याबद्दल सरांना विचारायचं. नक्कीच नक्कीच. साहेब, आम्ही याच्यासाठी तुम्ही हॉस्पिटल मॅनेजमेंटसाठी आम्ही एक छोटं यंत्र विकसित केलं. आमची दुसरी कंपनी आहे BVG वेस्ट मॅनेजमेंट म्हणून किंवा BVG क्लीन टेक्नॉलॉजी म्हणून. त्या कंपनीसाठी आम्ही आता नवीन एक यंत्र विकसित केलंय, ज्याच्यामध्ये दिवसाला तुमचं 50 किलो वेस्ट असेल तर त्याच्यामध्ये त्याचं डिस्पोजल होतं, 100 किलो असेल तर होतं, 500 किलो असेल तर होतं. आणि त्याच्यामध्ये नॉर्मली आपण इन्सिनेटर वापरायला पाहिजेत, पण इन्सिनेटर वापरत नाहीत लोक, कारण त्याची कॉस्ट, चालवायचीच कॉस्ट खूप जास्त असते. पण ह्या यंत्रामध्ये त्याच्यामध्ये जो प्लास्टिकचा जो पार्ट असतो त्याचं ते फ्युएल तयार करतं आणि फ्युएल तयार करून बाकी सगळे जे तुमचे हानिकारक घटक असतात त्याचं ते हाय टेम्परेचर 1200 डिग्रीच्या आसपास त्याच्यामध्ये टेम्परेचर जनरेट होऊन ते सगळं जळून जातं आणि त्याचा काही तुम्हाला त्रास होत नाही, एन्व्हायरमेंटला कुठलाही त्रास होत नाही. अशा प्रकारचं आम्ही म्हणजे ह्याला पूरक असल्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये गेलो. म्हणजे या हाऊसकीपिंगला जोडून जे धंदे करता येतील
आम्ही प्लास्टिक गोळा करतो म्हणून आम्ही प्लास्टिक पासून फ्यूल बनवायचा एक प्लांट टाकलाय. असं वेगवेगळं काहीतरी प्रयत्न त्याला चालू जोडून देऊन असे हा, वेगवेगळे. वेगवेगळ्या. पण यांना जर का तुम्हाला संपर्क साधून मशीन वगैरे हे करता येईल? नक्कीच काम करता येईल. म्हणजे अशा छोट्या गावांमध्ये जे राहणारे लोक आहेत किंवा जे हॉस्पिटल्स आहेत त्यांना नक्कीच काहीतरी वेगळं सोल्युशन देता येईल. आता एक आम्ही वेगळी प्रयत्न करतोय. ऑर्गॅनिक वेस्ट जी असते की घरामध्ये जी वेस्ट निघते अजून आपल्याकडे सेग्रिगेशन होत नाही, कारण मेंटॅलिटी नाही कचरा आहे. तर आता मी एक छोटं यंत्र विकसित करतोय. भावे नावाचे आमचे मित्र आहेत त्यांच्या मदतीनं की ज्याच्यामध्ये 10 किलो 20 किलोचं सुद्धा नॉर्मली ऑर्गॅनिक वेस्ट असेल आपलं घरातलं खरकट असतं काय असतं ओला कचरा म्हणजे. ओला कचरा त्याला डिकम्पोज व्हायला 20 ते 22 दिवस लागतात. बरोबर. तर त्यांनी वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया तयार केले आणि ते जर टाकले तर ते 4 ते 5 दिवसामध्ये डिकम्पोजिशन पण त्याचं चांगल्या प्रकारचं मॅन्युअर तयार होतं. बरोबर. तर ते मी आता प्रयत्न माझ्या घरातच परवाच्यापासून चालू केलाय की 4-5 दिवसात जर होत असेल तर मग असं करता येऊ शकेल की तुमच्या घरामध्ये किंवा सोसायटीमध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे 7 दिवस 7 बिन ठेवायचे. सोमवारचा सगळ्या त्या सोसायटीचा ओला कचरा त्यात टाकायचा आणि ते खत जे तयार होईल त्याची किंमत जर काढली तर ती कधीही 10-15 रुपयेपेक्षा जास्त जाईल. बरोबर. म्हणजे त्यातनं म्हणजे वेस्ट टू एनर्जी किंवा वेस्ट पासून गोल्ड अशी एक ती कन्सेप्ट आहे. त्यातही आम्ही काही प्रयत्न करतोय. ते चालेल. ते घरगुती इतर वापरासाठी पण ते खत उपयोग होऊ शकतं. आपल्या बागेमध्ये वापरता येईल, झाडांसाठी म्हणता येईल, असे सगळ्यासाठी ते वापरता येईल. नक्कीच. सो तुम्ही या इथे विविध क्लायंट्स लिस्ट तुम्ही सांगितले, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही धार्मिक स्थळांसाठी पण म्हणजे जे स्वच्छता पुरवली आहे ती फ्री ऑफ कॉस्ट पुरवलेली आहे, त्याच्या मागचं काय साधारण एक हे होतं? त्याच्या मागे साधारण असं होतं की भारत विकास जे नाव ठरवलंय 91 साली की आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं. माझ्या वडिलांचं निधन मी 17 वर्ष असताना झालं आणि त्यानंतर मी बघितलं की बरोबर कोणी काही घेऊन जात नाही, तर काहीतरी वेगळं करायचं म्हणून ह्या मुलांना काम द्यायचं म्हणून ह्या व्यवसायात आलो. मग भारत विकासची स्थापना झाली आणि मग गाडगे महाराज आमच्या घरी यायचे. म्हणजे आजी आजोबा होते, पणजोबा होते, त्यावेळेला रहमतपूरला ब्रह्मपुरी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये गाडगे महाराजांना आश्रमशाळा काढायला आमच्या पणजोबांनी आजोबांनी आग्रह केला आणि त्यांनी तिथे काढली. मी कायम एक लिंकिंग करतो की मी स्वतः बी इलेक्ट्रॉनिक्स झालो आणि बी इलेक्ट्रॉनिक्स होऊन स्वच्छ क्षेत्रात आलो. मग काहीतरी उत्तरदायित्व म्हणून समाजाचं किंवा एक प्रेरणा म्हणून आमचा टर्नओव्हर ज्या दिवशी 2003 साली आमचा टर्नओव्हर 4 कोटी झाला होता. 4 कोटी टर्नओव्हर मी आमच्या उमेशवांशी बोललो की आपण देवांची स्वच्छतेचा उपक्रम चालू करू आणि त्यावेळेला मी काही मोठ्या लोकांना भेटायला गेलो की साहेब ह्या देवाच्या स्वच्छतेसाठी दर महिन्याला 50,000 रुपये लागतात, पण असे काही कोणी फारसा सपोर्ट केला नाही. मग मी म्हटलं आपण आपल्या ताकदीत जेवढं जमतं तेवढं करायचं. मग आम्ही आळंदीचं काम पहिल्यांदा चालू केलं, मग आम्ही पंढरपूरचं काम चालू केलं, मग तुळजापूरचं चालू केलं, मग ज्योतिबाचं चालू केलं, जेजुरीचं चालू केलं. नंतर आता अष्टविनायक मधले 4 गणपती करतो आम्ही. रांजणगाव, थेऊर, मोरगाव, सिद्धटेक असे 4 गणपती करतो. शिर्डी साईबाबाचं काम 2000 सालापासून आम्ही करतो. ते अर्थात कॉन्ट्रॅक्ट आहे पण ते नो लॉस नो प्रॉफिट वरती आम्ही शिर्डीचं काम करतो. 1 रुपया कमवायचं, बाबांची सेवा करायची, शनी शिंगणापूर करतो. पण स्वखर्चानं सध्या आम्ही जवळपास 12 मंदिरांचं काम करतो. आमच्या ऐपतीप्रमाणे जेवढं आम्हाला करता येतं तेवढं करतो. त्यातनं ह्या आपल्या माध्यमातून लोकांना एक मी अपील करणार आहे पुढे मागे जाऊन की आता गेले 8 वर्ष माझा हा उपक्रम चालू आहे. तर तुमचा वाढदिवस आहे आणि तुमची कुलदेवी समजा तुळजाभवानी आहे आणि त्या देवाचा स्वच्छतेचा खर्च 2000 रुपये जर असेल तर नक्कीच तुम्ही 2000 रुपयाचं डोनेशन देऊ शकता. आणि माझ्या डोक्यात अशी कन्सेप्ट आहे पुढे जाऊन की भारतातली ही जी काही तीर्थक्षेत्र आहेत, म्हणजे माझी आई 12 ज्योतिर्लिंगांना जवळपास 2 वेळा जाऊन आली आणि ती म्हटली सगळीकडे म्हणजे काशी विश्वनाथला तर मंदिरात जाता येत नाही, एवढी घाण असते. मी स्वतः जगन्नाथपुरीला गेलो होतो, तिथेही परमेश्वर तिथे जेवायला येतात अशी आख्यायिका आहे, भगवान विष्णू तिथे येतात, पण ते जे खीर वगैरे बनवतात ते सगळे सांडत नेतात आणि लोकांना चालता येत नाही त्यातनं. तर त्या मंदिराचा खर्च मी काढला रोजचा 5,000 रुपये येईल खर्च, म्हणजे महिन्याला 2.5 लाखापेक्षा जास्त येणार, 1.5-2 लाख रुपये येईल. नंतर लोकांना अपील करणार की जगन्नाथ यात्रेला पुरीला 10 लाख लोक येतात, 365 डोनर मिळणं सहज शक्य जे 5,000 रुपये दिवसाला देऊ शकतात. तर माझ्या डोक्यात अशीच कन्सेप्ट आहे की तुमचा वाढदिवस की तुमच्या वडिलांची पुण्यतिथी, आईची पुण्यतिथी आहे, तर या माध्यमातून तुम्ही आम्हाला त्यात काही प्रॉफिट कमवायचं नाहीये. आम्ही नो लॉस नो प्रॉफिट वरती करतो. ज्या कोणा लोकांना यातनं पुढे यायचं असेल आणि अशी स्वतःच्या नावाने काही स्वच्छता करायची असेल किंवा काही करायचं असेल तर या उपक्रमात मला लोकांना एक अपील करावं वाटतं की असं काही झालं पुढे मागे तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि काम चांगलंही करता येईल. नक्कीच. सगळंच एकाच दृष्टीने याच्यात साध्य होईल असंही म्हणता येईल. म्हणजे चांगलं कामही, सोशल कॉजही होईल आणि स्वच्छताही होईल, दोन्ही गोष्टी. आणि लोकांनी त्यांच्या जे काही जिवलग असेल त्यांच्या वाढदिवसानिमित्त करावं, कशा निमित्त करावं आणि त्यातनं आम्ही चांगलं काम करू. म्हणजे त्यातनं मग जर निधी चांगला मिळाला तर आपण गावात गार्डन डेव्हलप करता येतील. आळंदीसारखं गाव आहे, अख्खं गाव स्वच्छ ठेवता येईल, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. तुम्ही हे जेव्हा सुरू केलं तेव्हा आतापर्यंत तुमच्याकडे साधारण 25,000 मुलं काम करतायत, तर मग त्यांनाही एक रोजगार संधी याच्यामधनं नक्कीच मिळालेली आहे. तर ज्यांना याच्यामध्ये काही नोकरी किंवा या दृष्टिकोनातून यायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल?
ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये नोकरीसाठी यायचंय त्यांनी आमच्याकडे आता आम्ही एक वेगळा ट्रेनिंग प्रोग्राम चालू केला आहे. भारत सरकारच्या मिनिस्टर ऑफ रुरल डेव्हलपमेंटने आम्हाला आता 3 प्रोजेक्ट सँक्शन केलेत, हेल्थ केअर, हाऊसकीपिंग, हॉस्पिटॅलिटी आणि ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आम्ही आता 2-2 महिन्याची ट्रेनिंग कोर्सेस संपूर्ण महाराष्ट्रभर चालू करतोय. महाराष्ट्रभर म्हणजे नागपूरला एक सेंटर आम्ही करतोय, नागपूर यवतमाळ भागामध्ये, सातारला एक असेल, एक नाशिक भागामध्ये असेल. आणि त्या मुलांनी तिथे जर त्या सेंटरला येऊन ऍप्लिकेशन दिले, जॉईन झाले, 2 महिन्याचा कोर्स केला, तर त्यांना नोकरी संधी उपलब्ध होईल आणि त्याच्या मेरिटवरती मग तो सुपरवायझर होईल, मॅनेजर होईल, असिस्टंट मॅनेजर होईल. त्याची ग्रोथ आमच्याकडे कंपनीची वाढ दरवर्षी जवळपास 60% होत आहे. आणि त्याच्यामुळे कंपनीला रोज नवीन माणसं पाहिजेत, भारताबाहेर सुद्धा काम करायला माणसं पाहिजेत. तर जितकी माणसं चांगली मिळतील, फक्त लोकांनी असं विचार ठेवायला नको की मला माझ्या गावात काम पाहिजे. ही मानसिकता आपल्याकडे खूप आहे की पुण्यातला माणूस असेल तो तिथे जोडायला नको म्हणतो, मला पुण्यातच म्हणजे सदाशिवपेठेत असेल तर तिथंच काम द्या. तर ते पुण्याबाहेर गावाबाहेर जायची मानसिकता. मी सगळ्यांना एकच सांगतो की बाबा बीव्हीजीत यायचं असेल तर देशभरात बीव्हीजीचं काम चालतं आणि देशभरात तुम्हाला जावं लागेल आणि अशी तयारी असेल तरच या. म्हणजे आम्ही तिथे राहायची सोय करतो त्यांची, म्हणजे ज्या मुलांना आम्ही बाहेर पाठवतो त्यांना असं काही उड्यावर सोडत नाही कुठं. नक्कीच कंपनीतर्फे आम्ही राहायची सोय करतो, एक वेळेचं जेवण द्यायचा प्रयत्न करतो, वर्षातनं एकदा त्याला माघारी यायला पैसे वगैरे देतो. असं करून त्याची आम्हाला जेवढी शक्य तेवढी आम्ही काळजी घेतो. प्लस त्याच्या घरचं सगळं कुटुंब त्या ESI स्कीममध्ये, PFच्या स्कीममध्ये सिक्युअर झालेलं असतं, ग्रॅच्युइटीमध्ये सिक्युअर झालेलं असतं. मध्यंतरी 2-1 महिने काम केलेलं आमच्या एका मॅनेजरचा 2च महिने काम झालं होतं, मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला दिल्लीला. तर त्याला आम्ही 10 लाखाची मदत केली. म्हणजे आमच्या कुठल्याही नियमात तो बसत नव्हता, पण तरी म्हटलं की बाबा त्याचं नुकतंच लग्न झालं होतं, 2-4 महिन्याची जी मुलगी होती. मला जेव्हा त्यांनी सांगितलं, म्हटलं की आपण त्याला मदत करू. मग कंपनीने काही मदत केली. मी लोकांना, आमच्या बीव्हीच्या स्टाफला अपील केलं की बाबा अशा लोकांसाठी काय करायचं. सगळ्यांनी व्हॉलंटरीली, कोणी 1 दिवसाला, कोणी 2 दिवसाला पगार दिला. असे जवळपास 4-5 लाख रुपये गोळा झाले. कंपनीने 5 लाख दिले, आम्ही 10 लाखाची मदत केली. आणि ह्याच्यामुळे मग फॅमिली कल्चर टाईप वातावरण की बाबा कंपनीमध्ये कोणाला काही झालं तर कंपनी त्याची काळजी घेते आणि त्याच्यामुळे लोक एकदम ताकदीनं काम करतात, चांगलं काम करतात, असा प्रयत्न असतो. नक्कीच नक्कीच. पुढचा फोन घेऊ आपण. सध्या आपल्यासोबत अमोल आहेत पुण्यावरनं. बोला अमोल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. बोला. तुमचा टीव्ही. मला असा प्रश्न विचारायचा आहे मॅडम. मी एक खेड्यामधला मुलगा आहे. खेड्यामधला मुलगा आहे आणि जे गावाकडल्या लोकांना असं महत्व कळत नाही स्वच्छतेचं. जरी स्वतःचं टॉयलेट असेल तरी ते उघड्यावर बसतात. मला सरांना हा प्रश्न विचारायचा आहे की खेड्यातल्या लोकांसाठी आपण म्हणजे त्यांना महत्व कसं पटवून देऊ शकतो स्वच्छतेचं. नक्कीच नक्कीच तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे सर. आपण याच्याविषयी यांनाही मार्गदर्शन करूया. गावातल्या लोकांना स्वच्छतेचं महत्व पटवून देणं जास्त गरजेचं असतं समोर. तर मग त्यांना एक साधारण तुम्ही टिप म्हणून काय सांगा? टिप म्हणून सांगणं म्हणजे बेसिकली स्वच्छता ही मॅन्डेटरी आहे. क्लीन एन्व्हायरमेंटमध्ये राहिलं तर आरोग्य चांगलं राहतं, मन प्रसन्न राहतं, चांगलं राहतं. तर ह्याच्यामध्ये ते चांगलं राहण्यासाठी सर्व गावांनी सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आमचं धामणेर गाव आहे, माझं जे आमचं रहमतपूर शेजारी धामणेर गाव आहे, त्या गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. सगळ्यात पहिलं निर्मल ग्राम झालं भारतामध्ये. तर असे गावामध्ये सगळ्यांनी एक सामूहिक प्रयत्न केले तर सगळं गाव ते जे हागणदारी मुक्त गाव म्हणता येईल तसे टॉयलेट्स बांधले जातात, त्याला सरकारचं अनुदान मिळतं. आणि संपूर्ण गावांनी जर प्रयत्न केला की माझं फक्त माझ्या घरातनं कचरा साफ केला आणि दारात टाकला म्हणजे साफ झालं नाही, अंगण पण माझंच आणि रस्ताही माझाच, असं जर कन्सेप्ट केली आणि त्यांनी जर प्रत्येक गावाने प्रयत्न केला तर भारतात स्वच्छता यायला काही अडचण वाटत नाही मला आणि चांगल्या पद्धतीने काम होऊ शकेल. फक्त मानसिकता बदलली पाहिजे की कचरा माझ्याकडनं समोरच्या दारात टाकला. किंवा आम्ही रोड स्वीपिंग करताना सुद्धा आमची मुलं सुद्धा सुरुवातीला करायची अशी, आजही करत असेल काही काही ठिकाणी, की झाडलं म्हणजे गटरीत कचरा टाकून दिला, गटर चापून जाते. आता एकदा त्याला सांगितलं गटर पण झाडाची जबाबदारी आपलीच, तो गटरात टाकत नाही. अशा पद्धतीनं मानसिकता बदलायला लागते. नक्कीच नक्कीच. तुम्ही दृष्टिकोन बदलला की जग बदलतं, बाकी काही नसतं. बरोबर आहे. आता तसं तुम्ही म्हणालात की स्ट्रीट स्वीपिंग, तर मग साधारण तुमच्याकडचं स्ट्रीट स्वीपिंगचं काम मग तुम्ही कशा प्रकारे पुढे चालू करता? आम्ही स्ट्रीट स्वीपिंगची कामं आता जी घेतोय त्यातही आम्ही मेकनायझेशन करतोय. कारण नॉर्मली काय होतं की माणसाची इफिशियन्सी असते काम करायची. रस्त्यावर काम करताना तुम्ही सकाळी 6ला काम चालू केलं तर ते 2-3 तास माणसं झाडू घेऊन झाडू मारतात, नंतर मग कुठेतरी सावलीला बसतात.